बी पेरलं की लगेच झाड होत नाही. रोज पाणी द्यावं लागतं, काळजी घ्यावी लागते. मुलांवरचे संस्कारही असेच असतात. एका दिवसात होत नाहीत, ते रोजच्या वागण्यातून घडतात. मुलं आपलं बोलणं कमी ऐकतात, पण आपलं वागणं जास्त पाहतात. संस्कार शिकवले जात नाहीत, ते जगले जातात. दिन भर की रौनक समेटो, यादों को दिल में सहेजो, तारों भरा आसमां देखो, सुकून भरे पल्लव जियो, हर पल को तुमने जिया, खुशियों का रंग भर दिया. हर सुबह नई रोशनी है, खुशियों से भरा हर पल, संग अपनों का मीठा प्यार, दिल से दिल का ये बंधन, मिलके चले हम दूर तक, हर कदम पे है उमंग. दिन भर की रौनक समेटो, यादों को दिल में सहेजो, तारों भरा आसमां देखो, सुकून भरे पल्लव जियो, हर पल को तुमने जिया, खुशियों का रंग भर दिया. मी एक सांगू, या जगात कामगार असो, शेतकरी असो किंवा दिवसाचे 12-12 तास कष्ट करणारा प्रत्येक माणूस हा आपल्या घामाच्या प्रत्येक थेंबात फक्त मेहनत नसते, तर आई वडिलांचा आधार, लेकरांचं शिक्षण, घरच्यांचं पोट आणि उद्याची आशा दडलेली असते. हात थकतात, शरीर दमून जातं, पण जबाबदाऱ्या कधीच थकत नाहीत. म्हणून आपणही थांबत नाही. लक्षात ठेवा, आज अंगावरून वाहणारा घामच उद्या सन्मान बनून परत येणार आहे. कारण जगाला उभं ठेवणारी खरी ताकद कोणाच्या श्रीमंतीत नसते, ती आपल्या कष्टात आणि प्रामाणिक घामात असते. केशवा, जीवनाचा खरा उद्देश काय आहे? अर्जुना, जीवनाचा उद्देश फक्त जन्म घेणं, पैसा कमावणं आणि मृत्यूची वाट पाहणं नाही. स्वतःला ओळखणं, आपला धर्म पाळणं आणि निष्काम कर्म करणं हाच जीवनाचा खरा उद्देश आहे. प्रत्येक माणूस काहीतरी मिळवण्यासाठी जगतो, पण जो दुसऱ्यांच्या जीवनात चांगला बदल घडवतो तोच जीवनाचा उद्देश पूर्ण करतो. म्हणूनच अर्जुना, जीवन किती मोठं आहे हे महत्त्वाचं नाही, ते किती अर्थपूर्ण जगलास हेच शेवटी तुझी खरी ओळख ठरवतं. मन में जगाओ भक्ति का दीप, हर पल प्रभु का नाम जपो, खुशियों से भर जाए जीवन, राहों में चमके नया प्रकाश. मना